शुभ दिवाळी सगळ्यांना. फुलांच्या खरेदीला गेलो दिवाळीच्या दिवशी, पण आपली शॉपिंग काही संपत नाही. मग फुलं घेतले 2-3 किलो आणि गेलो फटाके घ्यायला. बरं, फटाक्यांच्या दुकानात भलतीच गर्दी होती, हे बघा. आणि थोडेफार फटाके घेऊन घरी दिवे पाण्यात घातलेले होते, ते बाहेर काढून त्यांना उन्हात वाळवायला घेतलं. त्याच्यानंतर स्वयंपाक बनवून घेतला. स्वयंपाकामध्ये गुलाबजाम, वडे, भजे, कढी आणि चपाती होती आणि पोळी होती. त्याच्यानंतर संध्याकाळी रांगोळीचाच वेळ झाला. मग रांगोळी काढून घेतली आणि पूजेची सामग्री काढून घेतली. 5 धान्य, 5 फळं, सगळं फराळ एका ठिकाणी काढून घेतलं, म्हणजे पूजा मांडायला सोपी जाईल. पण 7 वाजता पाऊस आला आणि लाईट चालली गेली. त्याच्यानंतर लाईट आल्यानंतर अशी सुंदर पूजा मांडून घेतली. अजून पूजा मांडायला सुरुवातच केली होती, रांगोळी काढायची होती. त्याच्यानंतर हळूहळू सगळी पूजा मांडून घेतली, आरती करून घेतली, देवाला सगळ्या धूप दाखवून घेतली. दादू बघा कसा धूप दाखवतोय देवाला. दादूचा ड्रेस कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. हे आमच्या डेकोरेशन दारापासून घरापर्यंत सगळं फुलांनी पानांनी रंगवून ठेवलेलं आम्ही. हे आमचं एंट्रन्स आहे. त्याच्यानंतर आहे हे गजानन महाराजांचा फोटो. गजानन महाराजांच्या फोटोंना हार केला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना हार केला. हे आमची पूजा फायनल मांडून आम्ही अशी छान छान तयारी करून दत्त मंदिरात गेलो. दत्तांना दिवा लावून तिथं नैवेद्य दाखवला. मी अशी एक फुलझडी पेटवून घेतली. त्याच्यानंतर राहूननी खूप सारे फटाके फोडले. बरं, फटाके आणि माणसांचं काय लगाव आहे काय माहिती, खूप फटाके फोडले ह्यांनी. त्याच्यानंतर चक्री फिरवली आणि चला व्हिडिओ इथेच करते. तुम्हा सगळ्यांना शुभ दीपावली.